पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या आदित्यला विचारत असते की जर प्रीतमचं दिशावर प्रेम नाही तर मग कोणावर प्रेम आहे. आणि मग त्यावर आदित्य तिला सांगतो की आई, प्रीतमचं दिशावर नाही तर प्रियावर प्रेम आहे. आणि ते ऐकून अहिल्याला मोठा धक्का बसतो. ती रागातच विचारते की ही तीच प्रिया आहे ना जी आपल्या कंपनीत काम करत होती. आणि त्यावर आदित्य म्हणतो की हो आई, ही तीच प्रिया आहे. आणि प्रिया प्रीतमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तुला प्रीतममध्ये जे काही बदल झालेले दिसत आहेत ना, ते प्रियामुळे झालेत, त्या दिशामुळे नाही. दिशा ही खूप वाईट मुलगी आहे आणि ती जर लग्न करून या घरात आली ना तर ती आपलं घर उद्ध्वस्त करेल. मात्र अहिल्या आदित्याचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती म्हणत असते की प्रीतम तुला काहीतरी सांगतो आणि तू इथे येऊन मला सांगतो का? तुला काहीच कसं वाटत नाही आदित्य? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तर आदित्य अहिल्याला समजावत असतो की आई, तू समजतेस तसं नाही आहे गं. प्रीतमचं खरंच प्रियावर खूप प्रेम आहे आणि प्रियाच्या घरच्यांना मनवण्यासाठीच आम्ही तिच्या गावी गेलो होतो. आणि हे ऐकून तर अहिल्या अजूनच चिडते. ती म्हणते की आदित्य, माझ्या पाठीमागे तुम्ही एवढं सगळं करत होता, तुम्हाला लाज वाटत नाही का रे? आणि त्या प्रीतमचा स्वभाव माहिती आहे ना तुला. जर त्याचं दिशावर प्रेम नाही, प्रियावर प्रेम आहे आणि आपण त्याचं आणि प्रियाचं लग्न लावून दिलं, पण त्याला जर प्रियाचा सुद्धा कंटाळा आला तर मग काय करायचं? तू घेशील का या सगळ्याची जबाबदारी? तर आदित्य म्हणतो की हो आई, मी घेईल या सगळ्याची जबाबदारी, पण तू प्लीज हे लग्न थांबव. मात्र अहिल्या आदित्यचं काही ऐकून घेत नाही. ती आदित्यला म्हणते की तुला कळतंय ना आत्ता हे लग्न थांबवल्यावर किती बदनामी होईल ते, आणि कोणत्याही मुलीची बदनामी झालेलं मी सहन करणार नाही. आणि जर तुला दिशा किती वाईट आहे हे मला दाखवायचंच असेल तर तिच्या विरोधात पुरावे घेऊन ये. मात्र हे फक्त आदित्यचं एक स्वप्न असतं. तो अहिल्यासोबत काही बोललेला नसतो आणि मग तो पुन्हा एकदा मिहिरला कॉल करायचं ठरवतो आणि म्हणून तो घरातून बाहेर येतो. तर दुसरीकडे गणी खूप घाबरलेला असतो आणि तो मारुतीला म्हणत असतो की बा, मला ताईसोबत बोलायचं आहे रे, मला तिची खूप आठवण येते. आणि म्हणून मग मारुती त्याचा फोन गणीला देतो आणि गणी पारूला कॉल करतो. तर दुसरीकडे मिहिरला काही लोकांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. जेव्हा आदित्य त्याच्या मोबाईलवर कॉल करतो तेव्हा रस्त्यावरील एक माणूस तो कॉल रिसीव करतो. तो आदित्यला सांगतो की ज्या माणसाचा हा फोन आहे त्याचा मोठा अपघात झाला आहे, आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. आणि ते ऐकून आदित्य खूप घाबरतो आणि लगेच मिहिरकडे जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे लग्नाचे विधी सुरू असतात. प्रीतम खूप नाराज झालेला असतो आणि तो पारूची वाट बघत असतो आणि हे दिशा हसतच बघत असते. आणि मग ती हळूच प्रीतमला म्हणते की बेबी, आता आपलं लग्न थांबेल असा तू विचारसुद्धा मनात आणू नको, कारण आता असं काही घडणार नाही आहे. आपलं लग्न तर होणारच आणि उद्यापासून मी दिशा प्रीतम किर्लोस्कर असणार एवढं लक्षात ठेव. पण ते ऐकून प्रीतम खूप चिडतो, पण दिशाला उलट मजा येत असते. ती प्रीतमला खूप त्रास देते आणि हसतच त्याच्याकडे बघत राहते. तर दुसरीकडे पारू खूप काळजीत असते. ती मनाशी देवाकडे प्रार्थना करत असते की काहीतरी चमत्कार घडू दे आणि दिशा मॅडमचं आणि प्रीतम सरांचं लग्न थांबू दे. तितक्यात तिला गणीचा कॉल येतो. गणी पारूला विचारत असतो की अगं तायडे, कुठे आहेस तू? मला न सांगता तू एकटीच फिरायला का जाते? आणि त्यावर पारू त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तितक्यात त्या गाडीचा ड्रायव्हर गाडी थांबवतो. पारू काय झाले ते बघते तर रस्त्यावर एक लाकूड पडलेलं असतं आणि ते बाजूला करण्यासाठी ड्रायव्हर गाडीतून खाली उतरतो. आणि तितक्यात दिशाने पाठवलेली माणसं त्या पारूच्या गाडीवर हल्ला करतात. ते ड्रायव्हरला खूप मार देतात आणि पारूलासुद्धा किडनॅप करून त्यांच्यासोबत घेऊन जातात. तर हे सगळं काही गणी ऐकत असतो आणि मग तो धावतच मारुतीकडे जातो आणि त्याला म्हणतो की बा, आपल्या तायडीला वाचवायला हवं, तिच्यासोबत काहीतरी वाईट घडलं आहे. पण मारुतीला नेमकं काय झाले ते कळत नाही. तो गणीला काय झाले ते विचारतो. गणी त्याला फोनवर जे काही ऐकू आलेलं असतं ते सगळं सांगतो आणि मग ते दोघेजण लगेच पारूचा शोध घेण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे गणेश पूजन सुरू असतं. अहिल्या, श्रीकांत, घरातील इतर सगळेजण खूप आनंदात असतात. तर दुसरीकडे ते लोक पारूला एके ठिकाणी घेऊन येतात. पारू खूप घाबरलेली असते आणि त्यांना विचारत असते की कोण आहात तुम्ही, मला इथे का आणलं आहे? तर ते लोक म्हणत असतात की आमच्या साहेबांनी तुला इथे आणायला सांगितलं. आणि तितक्यात एक माणूस त्या ठिकाणी येतो. तो रागातच पारूला म्हणत असतो की काय गं, तुला नको तिथे नाक खुपसण्याची खूप सवय आहे ना? तुला अक्कल नाही आहे का? कशाला नको ते उद्योग करते? त्यामुळे पारू घाबरते आणि तिथून जाण्यासाठी निघते. पण ते लोक तिला पकडून ठेवतात आणि म्हणतात की आम्हाला दिशा मॅडमने सांगितले तुला मारून जंगलात फेकून द्यायला, त्यामुळे आता तुझी इथून सुटका होणार नाही. आणि मोठमोठ्याने हसू लागतात. त्यामुळे पारू घाबरते.
तर दुसरीकडे लग्नाचे सगळे विधी पार पडलेले असतात आणि मंगलाष्टकांसाठी फक्त 2 मिनिटे उरलेले असतात. प्रीतम खूप घाबरलेला असतो आणि मग तो अहिल्याला म्हणतो की आई मला तुझ्याशी बोलायचं आहे, प्लीज तुझ्या खोलीत ये. आणि मग तो तेथून निघून जातो. हे बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. दिशा मात्र हसत असते कारण तिला माहिती असतं की आता काही होऊ शकत नाही. तर दुसरीकडे मारुती आणि गणेश सगळीकडे पारूचा शोध घेत असतात, तिच्याबद्दल विचारपूस करत असतात, पण त्यांना काही समजत नाही. मग ते आदित्यला कॉल करतात. मारुती आदित्यला म्हणतो की आदित्य साहेब, पारूसोबत काहीतरी घडलं आहे. आणि मग गणी त्याने जे काही ऐकलेलं असतं ते आदित्यला सांगतो. त्यामुळे आदित्यला तर मोठा धक्काच बसतो. तो खूप घाबरलेला असतो आणि मग तो मारुतीला सांगतो की मामा तुम्ही काळजी करू नका, मी पारूला शोधून आणतो. आणि मग तो पटकन त्या दिशेने जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे दिशाने पाठवलेला तो गुंड पारूला घाबरवत म्हणत असतो की आता तुझी इथून सुटका नाही, आता आम्ही तुला मारून जंगलात फेकून देणार. आणि त्यामुळे पारू तर खूपच घाबरते. तर इकडे अहिल्या प्रीतमला भेटण्यासाठी खोलीत येते आणि त्याला काय झाले ते विचारते. तर प्रीतम रडतच म्हणत असतो की आई मला हे लग्न नाही ग करायचं. आणि ते ऐकून अहिल्या तर खूप चिडते. ती म्हणते की प्रीतम काय बोलतोयस, कळतंय का तुला? तर प्रीतम म्हणत असतो की आई खरंच मला हे लग्न नाही करायचं. ती दिशा खूप वाईट मुलगी आहे. ती तुझ्या तोंडावर एक मागे एक आणि बाहेर तिसरंच काहीतरी वागत असते जे मी तुला सांगूही शकत नाही ग. जर ती लग्न करून या घरात आली ना तर आपलं घर उद्ध्वस्त होईल आणि मी ते नाही सहन करू शकणार. पण अहिल्या काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती प्रीतमवर खूप चिडलेली असते. तर प्रीतम तिला समजावत म्हणत असतो की आई खरं तर मी तुला हे नव्हतं सांगणार, पण पारू मला म्हणाली की एकदा तुम्ही देवी आईंसोबत बोला, त्या तुमच्या आई आहेत, नक्की तुम्हाला समजून घेतील. आणि म्हणून मी माझ्या मनातील गोष्ट तुला सांगण्यासाठी इथे आलो आहे. मी तुझ्यापुढे हात जोडतो, प्लीज हे लग्न थांबव. आत्ता मला कळतंय की प्रेम म्हणजे काय असतं ते. आईवडिलांवरचं प्रेम, कुटुंबावरचं प्रेम, भावावरचं प्रेम. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की प्रीतम तू खूप उशीर केला आहेस आता. आधी तूच या लग्नाला तयार झाला होता, नंतर नकार दिला आणि मग पुन्हा तयार झाला. आत्ता जर आपण हे लग्न मोडलं तर किती बदनामी होईल माहिती आहे ना तुला. आणि याआधीसुद्धा तू काही कमी चुका केल्या नाहीत, त्यामुळे प्लीज अजून एक चूक करू नको. तर दुसरीकडे आदित्य सगळीकडे पारूचा शोध घेत असतो, पण त्याच्याही हाती काही लागत नाही. तर इकडे अहिल्याचं आणि प्रीतमचं बोलणं सुरू असतं आणि शेवटी प्रीतमची तळमळ, त्याला होणारा त्रास बघून अहिल्याला काळजी वाटते. ती प्रीतमला विचारते की बाळा नेमकं काय झाले सांग मला, तुला नाही का हे लग्न करायचं? जर नसेल करायचं सांग मला, तसं जे काय बदनामी होईल ना त्याला सामोरं जायला मी तयार आहे. आणि त्यावेळी मात्र मग प्रीतम म्हणतो की नाही आई, मी या लग्नासाठी तयार आहे, काही झालं तरी मी लग्न करणार. आणि तो तेथून निघून जातो आणि ते बघून अहिल्याला आश्चर्य वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत पारू त्या गुंडांच्या तावडीतून स्वतःची सुटका करते आणि त्या ठिकाणाहून बाहेर पडते, पण ते गुंड पारूचा पाठलाग करत असतात. तर दुसरीकडे पारू ज्या ठिकाणाहून किडनॅप झालेली असते तिथे आदित्य येऊन पोहोचतो. तिथे गाडी आणि ड्रायव्हर असतात, पण पारू नसते आणि त्यामुळे आदित्य घाबरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.